मंडळी, महाराष्ट्रातलं राजकारण पुन्हा तापलंय. स्थानिक स्वराज्य निवडणुका जवळ येतायत आणि त्याआधीच महायुतीत वाद निर्माण झाल्याचं वातावरण आहे. एकीकडे पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून उपमुख्यमंत्री अजित पवार अडचणीत, तर दुसरीकडे भाजप आपलं स्वतंत्र धोरण आखताना दिसतोय. आज आपण या सगळ्या राजकीय हालचालींचा सविस्तर उहापोह करणार आहोत. फक्त महाराष्ट्र 360 वर पुण्यातील एका जमीन खरेदी प्रकरणानं अजित पवारांना पुन्हा एकदा अडचणीत आणलं आहे. पार्थ पवार ज्या कंपनीचे भागीदार आहेत, तिने सरकारी मालकीची जमीन खरेदी केल्याचा आरोप झाला. विरोधकांनी लगेचच चौकशीची मागणी केली आणि मुख्यमंत्र्यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले. दबाव वाढताच अखेर पवार कुटुंबाला तो व्यवहार रद्द करावा लागला. अजित पवार म्हणाले, चौकशी निष्पक्ष व्हावी, दूध का दूध, पाणी का पाणी होऊ द्या. पण हा राजकीय घोटाळा का बाहेर आला आणि नेमकं कोणामागून हे प्रकरण पुढे ढकललं गेलं, हा मोठा प्रश्न निर्माण झालाय. दरम्यान भाजपनं स्पष्ट संकेत दिलेत की येत्या स्थानिक स्वराज्य निवडणुका पक्ष स्वबळावर लढवण्यासाठी तयार आहे. पक्षाचं लक्ष आता मुंबई महानगर प्रदेश आणि पुणे विभागावर केंद्रित झालंय. दोन्ही ठिकाणी शिंदे गट आणि राष्ट्रवादीचा प्रभाव मोठा आहे. या दोन्ही क्षेत्रांमध्ये निकाल महायुतीतील सत्ता संतुलन ठरवतील अशी शक्यता व्यक्त होते. भाजपाच्या काही नेत्यांच्या मते शिंदे आणि अजित पवार सरकारमधून बाहेर पडले तरी सरकार कोसळणार नाही. यातून भाजपाची आत्मविश्वासपूर्ण भूमिका स्पष्ट दिसते. अजित पवारांना लागलेल्या आरोपांमुळे फक्त विरोधकच नव्हे तर सहयोगी पक्षही चर्चेत आले आहेत. काही सूत्रांनुसार राष्ट्रवादीचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येऊ शकतात. शरद पवारांच्या नेतृत्वाखालील गटानं आपल्या कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. पण चौकशी आणि जनमताच्या दडपणामुळे अजित पवारांसाठी हा काळ खूप कठीण आहे. भाजपातील काही ज्येष्ठ नेत्यांचा दावा आहे, महायुतीत सध्या अविश्वासाचं वातावरण आहे. याच काळात केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे 230 कोटींच्या जमीन व्यवहारावरून चर्चेत आलेत. या प्रकरणावरून अजित पवार आणि मोहोळ यांच्यातील जुना वाद पुन्हा पेटला आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि काँग्रेस दोघांनीही या विषयावरून भाजप आणि राष्ट्रवादी दोघांवर निशाणा साधला आहे. राजकारणातील हे सगळं घडामोडी दाखवतात महायुतीतल्या आतल्या संघर्षाचा नवा टप्पा सुरू झालाय. सध्या अजित पवार चौकशीला सामोरे जाण्याच्या तयारीत आहेत. राजीनामा देण्यापेक्षा त्यांनी यावेळेस राजकीय लढाई निवडली आहे. विश्लेषकांच्या मते अजित पवार राजकारणातून बाहेर पडणारे नाहीत, ते परिस्थिती उलटवण्यासाठी काहीतरी मोठं पाऊल उचलतील. आता प्रश्न फक्त एकच, अजित पवारांची पुढची चाल कोणती आणि भाजप खरंच त्यांना मागे टाकण्याच्या तयारीत आहे का? मंडळी, तुम्हाला काय वाटतं, अजित पवारांची राजकीय स्थिती खरोखर धोक्यात आली आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. जय महाराष्ट्र. सबस्क्राईब करा महाराष्ट्र 360.